सांगलीत इंडियन आर्मीची तुकडी दाखल, पूरग्रस्त भागाची बोटीतून केली पाहणी। कोयना धरणामध्ये पाणी साठा वाढत असल्याने सद्यस्थितीत सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग चालू आहे, तर सांगलीच्या कृष्णा नदीची पाण्याची पातळी वाढत असून सांगलीतील कृष्णा नदी इशारा पातळीपर्यंत पोहोचली आहे। सांगली कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फूट 4 इंच इतकी झाली असून सांगलीत इंडियन आर्मीकडून सांगलीच्या कर्नाळ रोड आणि मिरज कृष्णाघाट परिसराची पाहणी केली आहे आणि प्रात्यक्षिक केले आहे। सांगलीत इंडियन आर्मीची 90 जवानांची टीम बचाव कार्य आणि मदतीसाठी सांगलीत तैनात झाली आहे। सांगलीच्या कर्नाळ रोडवर सांगलीत इंडियन आर्मीची टीम लक्ष ठेवून आहे। पाण्याची पातळी वाढली तर बचाव कार्यासाठी ही टीम पूर्ण सज्ज आहे। खबरदारीचा उपाय म्हणून बचाव आणि मदत कार्यासाठी सांगलीमध्ये इंडियन आर्मीची टीम आली आहे।